मृग नक्षत्र सुरू झाले आणि शेवग्याच्या पानांची भाजी तर केलीच पाहिजे. शेवग्याच्या पानांची भाजी ही केवळ चवीलाच अप्रतिम नसते, तर ती आरोग्याचा एक उत्तम खजिना आहे. आपल्याकडे शेवग्याच्या शेंगा आवडीने खाल्ल्या जातात, पण त्याच्या पानांमध्येही कमालीचे औषधी गुणधर्म आणि पोषक घटक असतात. पानांमध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम, संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी आणि पालकापेक्षा जास्त लोह असते. त्यामुळे याला मल्टीव्हिटॅमिनचा नैसर्गिक स्रोत असेही म्हटले तरी चालते. नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत मृग नक्षत्र स्पेशल शेवग्याच्या पानांची भाजीची रेसिपी. आता शेवग्याची पानं कशी असतात पहा. यांना असं खुडून घ्यायचं आहे आणि जरीही असे ढाळे की नाही कापडात बांधून रात्रभर ठेवले की याची पाने आपोआप गळून पडतात. आता अशी नुसतं पान आणि जितक्या काड्या काढून टाकता येतील तितक्या काड्या काढून टाकायच्या आहेत आणि फक्त पान घ्यायचं आहे. कारण ह्या काड्या लवकर शिजत पण नाहीत आणि भाजीत त्या कचकच असं लागतात. त्यामुळे नुसतं पान जितकं घेता येईल तितकं हे घ्यायचं आहे. काहीजण ही पानं उकडूनसुद्धा घेतात, पण मी इथं उकडून घेणार नाही. आता पहा, मी सगळी पानं अशी सुट्टी करून घेतलेली आहेत. जितक्या काड्या काढता येतील तितक्या त्या काढलेल्या आहेत. आता ही पानं स्वच्छ असं 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. 2-3 वेळा धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर मी निथळत ठेवलेली आहेत पानं. ही पानं चवीला किंचित कडवट असतात, त्यामुळे ही भाजी करताना भरपूर कांदा आणि डाळ, ओलं खोबरं घालून करायची, म्हणजे चवीला अतिशय छान होते. आता सगळी भाजी मी अशी पाण्यामध्ये घालून 2 ते 3 वेळेला धुवून घेतलेली आहे आणि निथळण्यासाठी चाळणीवर काढून घेतलेली आहे. भाजीला निथळत ठेवून मी कांदा, लसूण, मिरची सगळं चिरून घेतलेलं आहे. आता एका कढईमध्ये 2 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये लसूण ठेचून घालायचं आहे. 2 मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, तेही घालून घेऊया. इथं 2 कांदे मीडियम साईजचे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, ते पण इथं घालून घेऊया. कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. 1-2 मिनटानंतर कांदा छान सॉफ्ट झालेला आहे. यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि पुन्हा याला छान परतवून घेऊया. आता कांदा छान सॉफ्ट झालेला आहे. यामध्ये निथळून ठेवलेली भाजी घालून घ्यायची आहे. काही जण ही भाजी उकडूनही घेतात, पण मी अजिबात उकडलेली नाही हिला. ही भाजी शरीरातील रक्ताची कमतरता दूर करते आणि या भाजीमध्ये रोगप्रतिकार शक्तीही खूप आहे. डायबिटीस आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठीही ही भाजी अतिशय गुणकारी आहे. आता 2 मिनटं कांद्यात भाजी छान परतलेली आहे आणि आता यामध्ये मीठ घालून घेऊया. अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि मोठे 2 चमचे मी मूग डाळ भिजत घातली होती. मूग डाळ छान भिजलेली आहे, ती पण यामध्ये घालून घ्यायची आहे आणि 2 मिनटं छान हिला परतून घ्यायची आहे भाजीला आणि झाकण ठेवून एक दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे. ग्रामीण भागात सहज मिळणारी आणि आरोग्यासाठी अत्यंत वरदान ठरलेली ही एक पारंपरिक महाराष्ट्रीयन पौष्टिक पालेभाजी आहे आणि मृग नक्षत्र सुरू झालं की ही भाजी हमखास खाल्ली जाते. यामुळे पावसाळा आपणाला बाधत नाही अशी समजूत आहे.
एक दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे. आपली भाजी तयार आहे. पहा, सुट्टी सुट्टी अशी ही भाजी खायला अतिशय पौष्टिक आणि चवदार आहे. पुढे मी टम्म फुगणारी ज्वारीच्या भाकरीची क्लिपही जोडलेली आहे. ती क्लिपही तुम्ही पाहून घ्या आणि अशा छान छान रेसिपीसाठी राजलक्ष्मी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि एक लाईक तर जरूर करा. पहा, भाकरी कशी छान फुगलेली आहे. आता आपली भाकरीही तयार आहे. भाजीही खमंग चवदार तयार आहे. खमंग चवदार आणि आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी अशी शेवग्याच्या पानांची सुकी भाजी. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.